जय श्रीराम. राधे राधे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी जरी वनिधेनु आठवी वत्स नित्य. जननी करी कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मध्ये नकळे अज्ञान निले करू. घाली गे मद प्रेम पाखर सदा. दूरी नको गे धरू. प्रेमे बहात मुक्त कंठ करुणी. नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भाविक श्रोते, श्रीमद भागवत कथेच्या तिसऱ्या दिवसाचा तिसरा भाग आपण बघणार आहोत. या तिसऱ्या दिवसाचे आपले 2 भाग आपण पाहिले. काल आपण म्हणजे तिसऱ्या भागामध्ये भक्त प्रल्हादांचे चरित्र पाहिलं. नामस्मरणामुळे भगवंताला नरसिंह अवतार घ्यावा लागला आणि भक्ताचं रक्षण करावं लागलं. आज आपण जी पुढची कथा बनवणार आहोत ती गजेंद्र मोक्षाची कथा. कथेचा हेतू हा आहे की नकरूपी काळ जेव्हा एखाद्याचे पाय धरतो तेव्हा तो कितीही शक्तिशाली असला किंवा सत्ताधीश असला, किती ऐश्वर्य संपन्न असला तरी त्याचं काळापुढे काही चालत नाही, चाहे तो कोणी असो. आणि म्हणून असा जेव्हा काळा घाले त्यावेळेस फक्त एक चक्रपाणी कृष्ण भगवंत शिवाय कोणीच वाचवत नाही. हे तत्व या कथेचं आहे. ही कथा जी आहे गजेंद्र मोक्षाची. बघा, हरिनामानं गजेंद्रासारखा प्राणी तरला आहे. गजेंद्र अत्यंत तुल्यबळ असा हत्ती होता. त्याचा त्या त्रिकुट पर्वतावरती कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता. त्रिकुट पर्वतावर राहायचा. त्रिकुट पर्वत म्हणजे आजचं राजस्थान. सहकुटुंब सहपरिवार हा बलवान हत्ती तिथं राहायचा. अगदी आनंदात होता. कडक उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये जलक्रीडेसाठी तो सरोवरात आला. त्याच्याबरोबर हरणींचा मोठा झुंड होती.
105 हत्तीनी यासह एवढ्या ताफ्यासह लव्या जम्यासह तो स्नानाला आला होता. या 105 मध्ये आहेत त्याची पत्नी, मुलं, बाळ, सगळे नातू पंडू सगळे होते. सगळे मुलं बाळ पुत्र पौत्र आनंदात त्या डोहामध्ये त्या सरोवरात जलक्रीडा करत होते. पुष्कर सरोवर. आणि काय झालं की अचानक त्या पुष्कर सरोवरातून एका नकरानं त्या हत्तीचा, मगनमत्त असलेल्या हत्तीचा पाय धरला. आपलं त्या गजेंद्राचा गजेंद्राचा पाय धरला आणि त्या हत्तीला दूर नेलं त्या मगरीनं. मगरी तसा सशक्त होता. आता त्या मगराच्या ताडीतून सुटण्यासाठी या हत्तीच्या बरोबर असलेली जी झुंड होती, या 105 हत्तींनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. सोंडे सोंड घालून सगळी शक्ती पणाला लावली, तर मगरीच्या ताडीतून त्याचा पाय काही सुटला नाही. यांची शक्ती एवढी होती की ती मगर त्या पाण्यातून तिनं ताकद लावली, पण ती ओढल्या गेली आणि या दुसऱ्या टोकाला ती घेऊन आली. पण तो मगरीनं क्षणाचा विलंब न लावता यांनाही ढिले पडले की पटकन मगरीनं सर्व ओढून त्याला परत नेलं. असा हा खेळ हजारो वर्ष झाला, पण पाय काही सोडेना. शेवटी मुलं बाळ पत्नी सगळे कंटाळले आणि कंटाळून म्हणाले, मुलं म्हणले, बाबा संपलं. म्हणले, आम्ही किती काळापासून तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न करतो, पण तो नकर, तो मगर तुमचा पाय सोडत नाही. आता आम्ही हातबला आहोत, आमचं त्या मगरापुढे काही चालत नाही. पत्नी, मुलं, बाळ सगळे कंटाळून परत घरी गेले. आता हे एकाकी राहिला, याचं पूर्वसंचित चांगलं होतं. एकाकी असल्यामुळे याला श्रीहरीचं स्मरण झालं आणि त्यानं श्रीहरीचं ध्यान केलं. श्रीहरीचं ध्यान करता श्रीहरी जे ते आला आणि आल्याबरोबर श्रीहरीनं यंदा श्रीहरीचं स्वागत करण्यासाठी कमळाचं फूल फेकलं. गरुडावर बसून आली होती विष्णू परमात्मा. स्वागत केलं आणि श्रीहरीनं विष्णू परमात्मानं गजेंद्रला आणि मगरीला दोघांनाही मुक्त केलं. असा कथाभाग या भागवतामध्ये येतो. पण ही कथा फार मोठं तत्त्वज्ञान, वेदांताचं आणि रहस्य सांगून जातं. दिसायला कथा साधी मामुली असली तरी या कथेमध्ये फार रहस्य आहे. वेदांताचं सार आहे, वेदांताचं तत्त्वज्ञान भरलेलं आहे. यात अनेक गोष्टीचं आपल्याला चिंतन करता येतं. पहिलं, हा गजेंद्र म्हणजे कोणी नाही, तुम्ही आम्ही जीव आहोत. म्हणजे घर की कहाणी तुमची आमची कहाणी आहे. गजेंद्र रूपी जीव मस्त झालेला आहे, कुठल्या गोष्टीची कमी नाही आहे. मुलं बाळ सगळं आहे. पण असा आनंदात असताना मगररूपी काळ, म्हणजे गजेंद्र हा तुम्ही आम्ही जीव असतो, तर मगर हा काळ आहे, यमराज आहे. काळ केव्हा कोणावर घाला घालेल सांगता येत नाही. हा जीव किती ऐश्वर्यात असू द्या, किती श्रीमंत असू द्या, किती पैशावाला असू द्या, परंतु काळानं घाला घातला तर त्या काळापुढे त्याचं काही चालत नाही. हा गजेंद्ररूपी जीव आणि मगर म्हणजे काळ. लक्षात ठेवा, हे मृत्यू तत्व हमेशा तुमच्या आमच्या बरोबर असतं. काळ डोक्यावर घिरटा घालत असतो. संसारच मृत्यूरूपी सागर आहे हो. इथं क्षणाक्षणाला मृत्यू होतात आणि जीव त्या विषयामध्ये, वासनेमध्ये फसून क्रीडा करत राहतो. पुत्र पौत्र यात रममान होतो, ऐश्वर्य उपभोगत राहतो आणि उपभोगत असता असता काळाची उडी केव्हा पडली हे त्या कळत नाही. आणि मग त्यावेळेस त्या यमराजाच्या तावडीतून कोणी सोडू शकत नाही. कारण नाही कुणाची कुणी, तुझी नव्हे रे कोणी. अंती प्राण एकलाच तू जाशील माझी म्हणून. मुलं बाळ फक्त स्मशानपर्यंत येतात, पत्नी दारापर्यंत. हा सगळा मायेचा बाजार आहे. प्राण्या मायेचा बाजार. काय येतं तुमच्याबरोबर खरं जर विचार करा तुम्ही. थोडीफार त्या याला बांधलेली सुतळी, जी तेलात बुडून जाळतात म्हणून ती जळून जाते. पेंडी लाकडं, सरपंच ज्याला आपण म्हणतो, आणि अंगावरचा पांढरा कपडा. जन्मभर
पैसे कमविण्यासाठी धडपड करत राहतो, भटकत राहतो. खिशे कापण्यास सगळी धडपड जाते, धड पडेपर्यंत, पूर्ण धड पडेपर्यंत. परंतु त्या पांढऱ्या कपड्याला धड पडेपर्यंत केलेला पैसा, त्याचा एक पैसा ठेवायला पण जागा नसते. म्हणजे बरोबर काहीच नेता येत नाही तुम्हाला. मग कशासाठी हे सगळं? फक्त बरोबर तुमच्या बरोबर येतं ते नामस्मरण, राम नाम. म्हणून काळाची उडी पडण्यापूर्वीच माणसानं सावध व्हायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी फार छान सांगितले, म्हणाला की हे म्हणा तू मायाजाळात गुंतू नको, नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची बाबुडी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. चक्रपाणीशिवाय कोणी सोडू शकत नाही, हे गजेंद्रला कळालं. आणि म्हणून गजेंद्रनी त्या भगवंताचा धावा केला. आता गंमत कशी माहिती आहे का? हा गजेंद्राचं पूर्वसंचित चांगलं होतं. कोण होता पूर्वजन्मी इंद्रदुम्न नावाचा राजा होता. आणि इंद्रदुम्न नावाचा राजा असल्यानं अत्यंत ध्यानधारणा करत होता. एकदा अगस्त्य ऋषी भेटायला आले राजवाड्यात, पण त्यांनी सांगितलं की मी माझ्या सेवकांना सांगितलं की महाराज, जोपर्यंत त्यांची ध्यानधारणा उपासना संपत नाही तोपर्यंत ते तुम्हाला भेटणार नाही, तुम्हाला थांबावं लागेल. अगस्त्य ऋषी त्या वेटिंग रूममध्ये बसून राहिले. बराच वेळ झाला. ऋषीला वाटलं माझा अपमान झाला आणि त्याने शाप दिला, अरे राजा, जडासारखा काय बसलास, पुढील जन्मी तू पशु होशील, हत्ती होशील. आणि म्हणून हा राजेंद्रचा गजेंद्र झाला. मगर ही देखील हू नावाचा गंधर्व होती. मध्यप्राशन करून स्वर्गात अप्सरेशी असभ्य वागल्यामुळे देवल मुनीनं शाप दिला, तुला पुढचा मगरीचा जन्म मिळेल. आणि मग तोही होऊ मगर झाला. आता मला सांगा, अगस्त्य मुनीने दिला शाप हा उशापच ठरला नव्हता की यानंतरचा तुला गजेंद्रचा जन्म मिळेल, परंतु त्या गजेंद्राच्या जन्मात देखील तुला हे स्मरण राहील, तुझं पुण्य एवढं राहील. आणि तू त्या भगवंताचं स्मरण करशील, गजेंद्र होऊन पशु योनीत येऊन, आणि तू मुक्त होशील. मुक्त होण्यासाठीच हा गजेंद्रचा त्याला शाप दिला होता आणि गजेंद्र तो झाला होता. कारण त्याची साधना आणि उपासना तशी होती हो. आणि म्हणून भगवंताने त्याला येऊन सोडवलं होतं. पण लक्षात ठेवा की जगामध्ये कोणी कोणाचं नाही, बस हा सगळा मायेचा बाजार आहे. म्हणून देहानं संसारात राहा, पण मनानं परमेश्वराचं चिंतन करा. कारण बरोबर कोणी आणि काहीच येत नाही. लक्षात घ्या, कोणी कोणाचं नाही, ना पती पत्नी नाही, काही नाही. बघा तुम्ही, पत्नी कुठपर्यंत येते? दरवाजापर्यंत, मुलं स्मशानभूमीपर्यंत. जाळलं संपलं. जन्मभर आयुष्यभर प्रेम करणे पत्नी नाही, कोणी कोणाचं नाही, याचा अर्थ हे सिद्ध झालं आणि हे शास्त्र सांगतंय. किती प्रेम असतं पत्नीचं. एकदा एका कीर्तनकाराने एक फार सुंदर दृष्टांत दिला होता. पती पत्नी खूप एकमेकावर प्रेम करायचे, मुलगा सून छान सगळे आनंदात राहत होते. आणि एका योगाचार्याकडे तो पती योग शिकायला जायचा. ते योगगुरूनं त्या स्त्रीच्या पतीला निष्णात केलं होतं योगामध्ये. आणि कुठेतरी परदेशामध्ये काही योगाच्या काही स्पर्धा होत्या आणि त्यामध्ये भाग घ्यावा असा योगगुरूचा आग्रह होता की तुम्ही निश्चित तिथं यशस्वी व्हाल, आपण तिथं सक्सेस व्हावं, आपण दोघं जाऊ. योगगुरूची इच्छा, पण याची इच्छा नव्हती. याला एक असा योगाचं शेवटचं शास्त्र अवगत झालं होतं गुरूंच्या शिकवण्यामुळं, की हा जो श्वास आहे, संपूर्ण श्वासाला तो निरोध करायचा, म्हणजे कंट्रोलमध्ये आणायचा.
एखाद्या निष्णात डॉक्टरने जरी त्याची नाडी तपासली स्टेथोस्कोपला तर डॉक्टर डिक्लेअर करेन की हा गतप्राण झाला, परंतु हो तसं नव्हतं. पूर्ण त्या श्वासाचं कंट्रोल निरोध करत होतो त्या श्वासावरती. सगळं मंद मंद नाडी होत होती. नाडी मंद प्राय म्हणजे चालतच नाही असं स्टेथोस्कोपच्या लक्षात येत होतं, परंतु तो जिवंत असायचा. हा योगाचा प्रकार होता. 1400 वर्ष चांगदेव अशा योगानं जिवंत राहिले. आणि तो योग त्याला जमत होता म्हणून यांनी विचार केला की हा योग जमतो, याच्या पुढचा योग याला शिकवू आणि यानं घेऊन जाऊ. पुढचा योग शिकवत असताना ते पाहिलं त्यांनी की तो जरा चलबिचल होता, की आता हा योग जर आपल्याला आपण चांगला आला तर आपल्याला गुरुजी परदेशाला नेतील. त्याची परदेशात जायची इच्छा नव्हती. म्हणून गुरुजीनं विचारलं, का रे बाबा आता एवढा संधी कोणी सोडत नाही तुला का? तर त्याने एकच कारण सांगितलं, मला बाबा गुरुजी माझं माझ्या पत्नीवर फार प्रेम आहे आणि मी माझ्या बायकोला सोडून 15 दिवस परदेशात जाऊ शकत नाही, आणि म्हणून मला ते तुमचं बक्षीस नको आणि स्पर्धाही नको. आता गुरुजीच्या लक्षात आलं की याला इतका हा ट्रेंड झाला, 100% मला विश्वास आहे की हा तिथं यशस्वी होईल, आपलं नाव लौकिक होईल, आपल्या देशाचं नाव होईल, पण हा तयार नाही. तर केवळ याच्या आड ही पत्नीची आसक्ती आहे. मग याला याच्या बायकोचं खरं प्रेम किती हे आपण दाखवावं. मग योग गुरुजीने सांगितलं, पण तुला हा जो आत्ताचा जो निरोध येतो ना, प्राणशक्तीचा निरोध करणं, कंट्रोल करणं, हा योग तू तुझ्या घरी कर. मी तुला तुझ्या पत्नीचं किती प्रेम हे दाखवतो म्हणलं, कारण तू वेड्यासारखं संधी सोडू नको. अरे शास्त्र सांगतं नाही कुणाची कोणी, तुझे नव्हे रे कोणी, पण तरी तू म्हणतो नाही ना माझी पत्नी माझं फार प्रेम आहे, मी केलं सोडून. तू संधी गमवतोस. तू काय कर, संध्याकाळी साधारणतः मी 6च्या सुमाराची तू 6 वाजता वर जाऊन हा तुझ्या रूममध्ये तुझ्या खोलीमध्ये हा प्रयोग कर. मी तुझी सुट्टीचा दिवस आहे, मुलगा घरी असेल, सून असेल, पत्नी असेल, आणि मग तिथं त्यांच्या लक्षात येईल, तेव्हाच त्यांना कळणार तू जिवंत आहेस म्हणून. पण तू जे काय तुझ्या मागे घडतं ते तुला कळेल, ऐकायला येईल. तू कारण तू जिवंत आहेस, तू काय मेलेलं नाही हे त्यांना फक्त कळणार नाही. ठीक आहे म्हणल्याप्रमाणे त्यानं 6 वाजता वर गेला. 6 वाजता गुरुजी बरोबर आले. तो आधीच वर गेला होता अर्धा तासाने, 5:30ला. 6ला त्यानं तो योग प्रयोग केला घड्याळ पण. गुरुजी आले. गुरुजीने विचारलं घरी कुठे, म्हणले वरती आहे. पत्नीने सांगितलं. गुरुजी वर आले. गुरुजीनं हंबरडाच पडला. अहो हे काय झालं, हे काय झालं म्हणून गुरुजीनं हंबरडा फोडलेला पाहिला की मुलगा, सून, पत्नी सगळे परत वर आले आणि येऊन पाहतात तर ह्याचे हातपाय वाकडे झाले लांब. गुरुजी म्हणाले, अहो यांचा प्राण केव्हा गेला म्हणाले, पहा ना हातापायची घडी पण घालता येईन. कारण त्या निरोध त्या शक्तीचा पूर्ण श्वासोश्वासाचा प्राणायामाचा निरोध केल्यानंतर त्याचे हातपाय ताठ व्हायचे. हे त्याचं तत्त्वच होतं. हे त्यांना माहीत नव्हतं. गुरुजींनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांना एकच माहिती होतं की मनुष्य मेल्यानंतर हातपाय कडक होतात आणि ते जोडल्या जातं, एवढं त्यांना माहीत होतं. मग पत्नीनं रडायला सुरुवात केली, मुलाला रडायला सुरुवात केली, सुनेनं रडायला सुरुवात केली. पत्नीनं त्याच्या पायाची डोकं आपटू सगळं झिंजा, केस मोकळे झाले, डोकं रक्तबंबा झालं. आजूबाजूच्या सगळ्या स्त्रिया आल्या. काय बाई म्हणली, बाईचा माऊलीचं प्रेम होतं नवऱ्यावर आणि असं कसं घडलं म्हणून सगळ्या रडू लागले. रडता अर्धा तास झाल्यानंतर गुरुजी म्हणले, म्हणले बाई आता तुम्ही शांत व्हा, म्हणले तुम्ही माझं थोडं ऐका, म्हणले मी काय म्हणतो ते जरा गांभीर्याने घ्या. म्हणजे ताई तुम्ही थोडं रडू नका, तुमचं तुमच्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे बाबा, मला मान्य, पण आता एक इथं असा समस्या निर्माण झाली बघा की यांचा प्राण आधी गेल्यामुळे यांची हातापायची घडी होत नाही. हातापायची घडी होत नाही यांना, ठीक आहे आपण तसंच नेऊ, परंतु या दरवाज्यातून बाहेर काढता आलं पाहिजे ना. आपण तशी लांब तिरडी बांधून त्यांना नेऊ म्हणाले, परंतु दरवाजा तुमचा 2 फुटाचा आहे, यांचे हातपाय 3 फुटाच्या पुढे गेले तर हे हातपाय त्या दरवाज्यातून जाणारच नाहीत ना. कसंही काय म्हणाले. मग त्यामुळे म्हणाले आता काय मार्ग आहे म्हणाले, एक तर यांचे हातपाय तोडावं लागते नाही दरवाजा तोडावा लागेल. त्याचं उत्तर द्या, काय तोडायचं, दरवाजा तोडू का, हात तोडायचा का? माऊली रडता म्हणली, नाही म्हणली, दरवाजा तर आत्ताच मागच्याच महिन्यात बसवला म्हणली, 3,000 रुपये लागले म्हणली. आता एरवी हे मेलेत ना, मग यांचे हातपाय तोडले तर काय फरक पडायला, यांचे हातपाय तोडा आणि हातपाय तोडून नाही, आपण दरवाजा नका तोडू. नवऱ्याच्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा माऊलीचं दरवाजावर जास्त प्रेम आहे. त्यानं तो जो प्रयोग केला होता
श्वास कोंडण्याचा निरोध होता. त्यानं हळूहळू श्वास मोकळा केला आणि हातापाय स्थितीत आली आणि उठून बसला की सगळे घाबरले. आणि मग बॅग उचलून गुरुजीवर निघून गेला. म्हणला, गुरुजी तुमचं म्हणणं पटलं. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. कशाचं काय. आणि म्हणून गजेंद्र मोक्षाच्या कथातून आम्ही हेच शिकायला पाहिजे की सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून सोडविन. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून. हे साधकांनो, भगवंताशिवाय कोणी नाही बाबा. म्हणून प्रियवत राजानं फार छान सांगितलं मुलांना, माझं काही नाही, मला काही नको, माझा कोण नाही, माझा फक्त भगवंत आहे. खरं नो, माझं काही नाही तर तू आणलं काही नाही म्हणून तुझं काही नाही, आणि मला काही नको, तुला काही नेता येत नाही म्हणून तुला काही नको, आणि तुझं कुणीच नाही हे आता पाहायला पण नाही कुणाचे कोणी. मग तुझा कोण आहे? तुझा फक्त भगवंत आहे. अशा रीतीने ह्या गजेंद्र मोक्षाची कथा या ठिकाणी संपते. आणि गजेंद्र मोक्षाच्या कथानंतर पुढची कथा येते ती म्हणजे समुद्र मंथनाची. एकदा दुर्वास मुनी इंद्रराजाकडे आले आणि इंद्राला त्यांनी अत्यंत अनमोल सुंदर अशी पुष्पमाला त्याच्या गळ्यात घातली. सत्कार केला, पुष्पमाला गळ्यात घातली. पण इंद्राने लगेच ती अनमोल अशी पुष्पमाळा काढली, अर्पण केलेली, आणि हत्तीच्या गळ्यात घातली. हत्तीनं ती इंद्राच्या समोर ज्या माळेत त्याने स्वीकार केला त्या इंद्राने, ती त्याने ज्या हत्तीच्या गळ्यात घातली होती, तेव्हाच आपल्या ऋषींना, दुर्वास मुनीला थोडं वाईट वाटलं. अरे, मी तुला एवढी अनमोल पुष्पमाला, भगवंताच्या अंगावर असलेली, हृदयावर असलेली, गळ्यात असणारी माळ तुला मी दिली, तू ती त्या हत्तीच्या गळ्यात घालतो. बरं, हत्तीनं काही वेळ ठेवावं, पण हत्तीनं सोंडीनं काढून पायाखाली तुडवली. आता मात्र त्यांना रागच आला. तळपायच्या मस्तकाला गेली आणि दुर्वास मुनी संतापल्याबरोबर त्यांना एवढा क्रोध आला म्हणतात की क्रोधामध्ये त्यांनी त्याला शापच दिला. हा क्रोध फार वाईट आहे की तुला दारिद्र्य प्राप्त होईल, तू सत्ता भ्रष्ट होशील. झालं दुर्वासांचा शाप. दैत्यांनी इंद्रावर स्वारी केली. देवदैत्यात युद्ध झालं, इंद्राचा पराभव झाला, इंद्राचं राज्य गेलं, इंद्र निर्धन झाला, इंद्र सत्ता भ्रष्ट झाला, दैत्य बलशाली झाली. मग आता सगळे देवादिदेव विष्णू परमात्माकडे आले. विष्णू त्या देवांना म्हणाले की सध्या असुरांना अनुकूल काळ आहे, देवांना अनुकूल काळ नाही. याच्यासाठी त्यांच्याशी मैत्री करा, संधी साधा, त्यांची मदत घ्या, ॲडजस्टमेंट करा. ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची जीवनामध्ये. जीवनात जो व्यक्ती ॲडजस्टमेंट करतो तो यशस्वी होतो. मग ते संसारात का असेना, संसारात पती पत्नीने ॲडजस्टमेंट करायलाच पाहिजे. आम्हाला संसारात मॅचिंग करता येतं. हिरवं साडी, हिरवी चप्पल, हिरव्या बांगड्या, हिरवं गंध, सगळं ठीक आहे. संसारात तुम्हाला कपड्याची मॅचिंग करते तशी मनाची मॅचिंग करता येईल पाहिजे. आणि जो मनाची मॅचिंग करतो यशस्वी. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही मनाची मॅचिंग करा, ॲडजस्टमेंट करा, ते जे म्हणतील ते हो म्हणा. कारण सगळे असुर शक्तिशाली आहेत आणि त्यांच्यासाठी काळ योग्य असल्यामुळे मंथनामधून अमृत मिळेल. तर त्यांच्या योग्य कार्यामुळे त्यांना गुरुबल चांगलं, त्या गुरुबलामुळे तुम्हाला अमृत मिळेल. आणि मग ते अमृत वाटून कसे द्यायचे ते मी पाहिजे. बरं, ते शक्तिशाली आहे, सगळंच आहे. त्यामुळं तुम्हाला प्रतिबाजू तुम्हाला ऐकावं लागेल, नाही तर ते अमृत मिळाल्यानंतरच तुम्ही अमर व्हाल. लक्षात ठेवा, शक्तिशाली व्हा. नाही तर त्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी विद्या शिकून आलेले, संजीवनी विद्येचे सहाय्याने ते त्यांना जिवंत करणार आणि त्यांचं बळ वाढणार. म्हणून तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट करावं लागेल.
ते जे म्हणतील ते ऐकावं लागेल. ठीक आहे म्हणाले. मग हे देव सगळे प्रस्ताव घेऊन आले बळीकडे. बळीराजाला खूप आनंद झाला. त्याने सांगितलं इंद्राने, बळीराजे, खरं पाहिलं तर म्हणले आपण भाऊ भाऊच न. तुमचे वडील एक, मग आमचे वडील एक, फक्त आपल्या माता वेगळ्या आहेत. आपण सावत्र भाऊच. मग आपण भाऊ भाऊ समुद्र मंथन करू आणि प्राप्त झालेलं अमृत मिळून खाऊ. हां, ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. मिळून खाऊ म्हणलं की जमलंच. हां, झालं. दानवानी सांगितलं. दानवानलाही आनंद झाला. याच्यात विशेष अहंकार हा होता बळीला की वारे माझ्याकडे इंद्र आला, माझ्याकडे देव आले, आज देवाला माझी पायरी चढवली, आज देवाला माझ्याकडे यावं लागलं. याचा थोडा अहंकार झाला होता. म्हणून सगळे दानव खुश होते. ठरलं आपण देव दानव मिळून समुद्र मंथन करू आणि मिळालेला अमृत वाटून पिऊ आणि अमर होऊ. शेवटी भाऊ भाऊच आपण. आणि मग त्यांनी निश्चय केला की ठीक आहे, आता समुद्र मंथन करायचं म्हणजे या मंथनामध्ये आपल्याला माहिती आहे रवीचा दांडा लागतो. आता इथं रवीच्या दांड्यानं होईल का? एवढ्या मोठ्या समुद्राला मंथाय तसंच पाहिजे. मग म्हणजे आपण मंदार पर्वताला उचलून आणू. आणि म्हणले मग ठीक आहे, पण त्याला म्हणले दोर. म्हणले वासुकीच्या नागाला आपण अमृत देऊ, त्याला विचारू. रबर कधी तुटत नसतं आणि वासुकीचा नाग म्हणजे रबरी आहे पूर्ण, स्पंजी टाईप आहे. वासुकीच्या नागाला विनंती केली. वासुकीच्या नागानं मान्य केलं. म्हणले ठीक आहे, मला तुम्ही अमृत देत असता तर मी सहभागी होतो, मदत करतो. काय पाहिजे, माझा दोर करा, चालेल. मग मंदार पर्वत आणण्यासाठी देव आणि दानव गेले, पण तो उचलल्या जाईना. तो पायावर पडला. बरेच देवांचे दानवांचे बरेच जणांचे पाय तुटले. तेव्हा विष्णू परमात्माने प्रत्येक ठिकाणी मदत केली. विष्णू परमात्माने ताबडतोब त्या ठिकाणी गरुडाला पाठवलं आणि गरुडाच्या पाठीवरती तो मंदार पर्वत समुद्रात आणला आणि त्याला उभं केलं. त्याला वासुकीचा नागही लावला आणि वासुकीचा नाग लावून त्यांचं मंथन सुरू केलं. आता इथं गंमत काय झाली, दोन गोष्टी झाल्या. एक तो खाली खाली बुडू लागला. कोण? मंदार पर्वत. खालून आधारच नाही त्याला काही. समुद्र किती खोल आहे. त्यामुळं यांची त्रेधा तिरपट उडाली. बरं, ते होत असताना काय व्हायचं की तो खाली बुडत असताना, वरतून खालून वर येत असताना, घोसळ्या जात असताना या वासुकीच्या नागाच्या तोंडामधलं पुढे जे विष होतं ते विष बाहेर पडायचं. पण त्याच्या आधी गंमत काय झाली की या देवांनी ते सुरुवात करतानाच असुरांनी पाहिलं की सगळे देव तोंडाकडून आहेत आणि आपल्याला शेपटीकडून. अहंकारी होते. त्याने विचारलं, का हो देवानं? म्हणले काय? शक्तिशाली कोण? देव म्हणले तुम्ही. राजे कोण आहेत? देव म्हणले तुम्ही. सत्ताधीश कोण? म्हणले देव म्हणले तुम्ही. सत्तेचा आणि शक्तीचा अहंकार होता. म्हणून म्हणले आम्ही सत्ताधीश असून, आम्ही शक्तिशाली असून, आम्ही तुमच्यापेक्षा बलशाली असून आम्हाला शेपटीकडे उभं करता का? हो म्हणले इकडे. मग सगळे देव शेपटीकडे झाले आणि आसूर सगळे त्या वासुकी नागाच्या तोंडाकडून उभे राहिले. आता ज्यावेळेस तो मंदार पर्वत वर खाली चालला त्यावेळेस ते त्या नागाचं जे विष आहे ते घुसवून ते पुढचं विष सगळं तोंडातून बाहेर पडायचं. आता त्या विषाने काय झालं की ते विष तोंडात पुढे काळे झाले. आधीच काय परत काळे झाले, पण आता म्हणणार काय ते, कारण त्यांनी स्वतःहूनच तोंडाकडची बाजू मागून घेतली. जेव्हा हे विष्णू परमात्माच्या लक्षात आले की हा मंदार पर्वत खाली चाललाय, विष्णू परमात्मानं कूर्म रूप धारण केलं. कासवाचं रूप विष्णू परमात्माने एवढं मोठं धारण केलं. म्हणतात की मोठं कासव. अरे बापरे, त्याचा पृष्ठभागच कितीतरी एकराचा होता आणि त्या पृष्ठभागावरती एककडनं देव एककडनं दानव, त्याच्यावरती तो मंदार, त्या पृष्ठभागावर जसं काय एखादं बेट आहे.
एखादा मोठा दगड आहे, एखादा मोठा पाषाण आहे. अशा प्रकारे या कुर्म भगवंतानं रूप घेतलं आणि खाली गेले त्याच्या आणि सुरू झालं त्याच्यावरती मंथन. इतकं जोरात तो मंथन होऊ लागला, पण भगवंताला काय पाठखास गेल्यासारखं झालं. तो ईश्वराचे, परमात्माचे, परमेश्वराचे. आणि मग तिथं मंथन सुरू झालं. मंथन सुरू झाल्यानंतर काय झालं की त्या समुद्रातून विष बाहेर आलं अगोदर. आता हे विष बाहेर आल्यानंतर याचं काय करावं हा प्रश्न निर्माण झाला. त्या विष्णू परमात्माने शंकर भगवंताला विनंती केली. शंकर भगवंताने ते विष प्राशन केले. आता जे तिथं काही विष खाली पडलं होतं ते सापाने विंचावाने पेलं, ते विषय झाले. शंकराने विष पिलं, पण शंकराच्या पोटामध्ये दहा निर्माण झाला. आता हा दहा थांबावा म्हणून शंकराने चंद्र डोक्यावर घेतला, गंगा डोक्यावर घेतली, भुजंग गळ्यात घातला, पण 10 काही थांबे ना. शेवटी भजन करी महादेव, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. सुंदरपैकी महादेवानं भजन केलं, रामनाम घेतलं, आणि रामनाम घेतल्यानंतर हलाहल अमृतात न्हालं. विषयाचा 10 कमी झाला आणि कंठ निळा झाला, आणि म्हणून नाव पडलं निळकंठ. अशा रीतीने ते विष नाहीसं झालं. आणि मग समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर त्या मंथनातून एक एक रत्न बाहेर येऊ लागलं. आधी कामधेनू आली. कामधेनू आल्यानंतर यांनी सांगितलं होतं विष्णू परमात्माने की तुम्ही आधी त्यांना विचारा हवं का म्हणून, आणि ते जर नाही म्हणले तर ती वस्तू तुम्ही घ्या, आणि त्यांनी जर त्या एखाद्या वस्तूचा आग्रह केला तर ती वस्तू तुम्हाला सोडावी लागेल, नाही तर मंथन बंद होईल. मंथन आपला हेतू मुख्य अमृत प्राप्त. त्यामुळं मध्ये आधी काहीतरी उत्पन्न झालं, त्यांनी आधी त्यांचा अधिकार, ते नाही म्हणले तर तुम्ही घ्या. हो, विचारलं. हवी का म्हणाले ही गाय. आता गाय नाही ती होती कामधेनू, पण हे मुद्दाम गाय म्हणलं गाय आम्हाला काय करायचे म्हणजे, देऊन टाका म्हणजे ऋषीला. कामधेनू गेली स्वर्गात, झालं ऋषीजवळ गेली, ऋषीनं देऊन टाकलं. मग एक घोडा निघाला, पांढरा शुभ्र उच्च श्रवा घोडा. हवा का वा म्हणले आमच्या राजाला बसायला पाहिजे म्हणले, द्या. दिला बळीला. ऐरावत आला हत्ती. म्हणले हत्ती काय करते म्हणले आम्हाला, देऊन टाका कोणाला. ऐरावत हत्ती दिला इंद्राला. कौस्तुभमणी आला. कौस्तुभमणी आल्यानंतर विचारले हवाय का, म्हणजे आम्हाला काय करायचं काच म्हणे. कौस्तुभमणी नको म्हणल्यानंतर भगवंताला दिला. पारिजात वृक्ष आला त्यातून. पारिजात वृक्ष आल्यानंतर पहिले त्याने विचारले याला कुठली फळे येतात. हे म्हणले हे फळ देणारा वृक्ष नाही. मग हा फक्त सपुष्प बनतोय, फक्त फुलं देतो म्हणाले, फळ देत नाही. फळ नाही अजिबात म्हणले, फळ येतच नाही. मग फुलाचा उपयोग काय म्हणले, फुलं देवाच्या पूजेला लागत असतात. हो हे म्हणले आम्ही पूजाच कुठं करतो म्हणले. याचा अर्थ काय घ्यायचा, जे पूजा करत नाही ते राक्षसाच्या पॅनलचे झाले की नाही. राक्षस म्हणाले आपण नाही म्हणतो. हे म्हणले नको म्हणले आम्हाला नको म्हणले, आम्ही पूजा करत नाही. मग द्या म्हणले स्वर्गात. द्याला इंद्राकडे पारिजात. अप्सरा निघाल्या. अप्सरा बाहेर आल्यानंतर त्या सगळ्या अप्सरांना पाहिलं की हे सगळे म्हणाले आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. त्या अप्सरा म्हणाल्या पण आम्हाला तुम्ही नकोत ना म्हणाले, काळे कुट्ट क्रूर निर्दयी. आमची इच्छा नाही म्हणजे तुमच्याशी लग्न, तुमच्याबरोबर राहायची, आम्ही नाही राहणार. मग जा कुठे जायचं. गेल्या स्वर्गामध्ये. लक्ष्मी आली. लक्ष्मी जेव्हा आली तेव्हा हातामध्ये वरमाला घेऊन चालली होती. हेतू काय होता की मला षडगुण ऐश्वर्य संपन्न शांत वृत्तीचा पती हवा, या हेतून ती आली होती. आता या आसुरांनी पाहिलं की आम्हाला आमच्याशी लग्न कर, आमच्याशी लग्न कर, सुरू केलं. पण तिनं सांगितलं न मागे तयाची रमा होय दाशी.
मला जे मागतील, हवा हवा म्हणतील, त्यांची मी कधीच दासी होत नाही म्हणाले. जे माझी अपेक्षा करत नाहीत त्यांचेच मी विवाह करणार. तिची अटच ती होती की सर्वगुण संपन्न पती हवा, षडगुणेश्वर असा भगवंत हवा. आणि म्हणून ती वरमाला ती घेऊन ती शोधू लागली की असा आपल्याला पती कुठे मिळेल. शांत धीरोदत्त, काळाच्या तडाख्यातून सुटणारा असा तिला पती हवा. वरमाला घेऊन येताना तिनं पाहिलं तर त्या ठिकाणी 3 छावण्या होत्या, 3 राहुट्या होत्या, 3 मंडप होते. छावणी, राहुटी, मंडप एकच शब्द आहे. पहिली छावणी होती, पहिला मंडप होता तो दैत्याचा, दुसरा ऋषींचा आणि तिसरा देवांचा. आता जाताना ती दैत्याच्या मंडपात जवळ समोरून गेली तर ते दैत्य सगळे लागले म्हणाला, आमचेच लग्न करा, आमचेच लग्न करा. त्या मंडपात झाकून पाहिलं तर ते वाकली आणि बघितलं निर्दयी, विकारी, कोपी, दुष्ट असे सगळे आसुरवृत्तीचे सगळे दिसल्यानंतर ती म्हणली, असला नवरा नको का बाई, जा म्हणली कुठे जायचं. मग गेली पुढच्या मंडपात. पुढच्या मंडपात गेली, ऋषीकडे पाहिलं पण त्यातले ऋषी तिला पडले नाही. बरेचसे ऋषी सर्वसंग परित्याग करून केलेले होते, जपी तपी कर्मकांडी. मग म्हणली, अशी मी विवाह करून माझं काय म्हणे संसार मला आनंद प्राप्त होणार आहे म्हणाले. हे सगळे कर्मकांडी आहेत. मार्कंडेय ऋषी म्हणजे डोळे झोकूनच बसलेले आहेत म्हणजे जमदग्नी आहेत, अत्यंत क्रोधी आहेत म्हणाले. दुर्वास त्याच्यापेक्षा जास्त म्हणाले. विश्वामित्र भयानक म्हणाले. त्या वशिष्ठांचं विश्वामित्राचं तर म्हणजे 36 आकडा सतत भांडत राहतात म्हणाले. आणि मग अशा ऋषीच्या बरोबर विवाह करून मला काय सुख समाधान लागणार आहे. वशिष्ठ नको, विश्वामित्र नको, सगळे त्या ठिकाणच्या ऋषींना पाहिलं आणि देवतांच्या मंडपात झाकून पाहिल्यानंतर पाहिलं त्यात वाकून पाहते तर त्या ठिकाणी परशुराम. अरे बापरे म्हणजे जर जितेंद्रिय म्हणले, सर्वसंग परित्याग केले ना, अत्यंत क्रोधी बापा नको. इंद्र या म्हणली, या नाही, ह्या तर म्हणली यानं आईलीच सत्वहरण केलं, स्त्री लंपटे म्हणली, हा नको. शंकर काय म्हणले, ते मृगाजीन घालतात म्हणाले, काय चिताभस्म धारण करतात, स्मशानात राहतात, गळ्यामध्ये काय त्या म्हणले कवट्याच्या माळा. छे 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 बाई, असला नवरा नको बाई, एवढं वैराग्य आपल्या काय कामात चालू. दत्तात्रय पाहिले, अरे म्हणजे दीर्घायुत परमहंस म्हणजे सर्वसंग परित्याग केलाय, यांचेच आपल्या जमणार नाही. हनुमंत म्हणले, हे तर ब्रह्मचारीचे म्हणाले. राम, हे तर एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे, यांच्याशी आपल्याला जमाले. आणि मग कृष्ण पाहिला 16,108 बायका आहेत म्हणले यांना आधीच. देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर सगळ्या मंडपामध्ये तिनं सगळ्या राहुट्यामध्ये वाकून पाहिलं पण, आणि तिला योग्य असा पती काही कुठे दिसेना. तिला काही समाधान वाटेना. तिला शांत धीरोदत्त, अगदी काळाच्या तडाख्यातून सुटणारा असा पती हवा होता, वैराग्यवृत्तीचा. आणि मग दूर पाहिलं तिनं तर समुद्रामध्ये क्षीरसागरावरती शेषशाही भगवंतावर झोपलेले विष्णू दिसले. आणि तिच्या लक्षात आलं की हे शांत आहे, धीरोदत्त आहे, काळाच्या तडाख्यातून सुटणारे आहेत, षडगुण ऐश्वर्य आहेत. आणि गेली त्या भगवंताच्या गळ्यात माळ घातली आणि त्यांचे पाय दाबत बसली. अशा रीतीनं मागे तयाची रमा होय दाशी. आणि मग त्यानंतर लक्ष्मीनंतर सुरा निघाली. सुरा निघाली की त्या अप्सरांनी ती सुरा आम्हाला हवी म्हणजे घेऊन टाका. बस सुरा प्राप्त झाली की सगळ्यांनी सुरा पिली आणि सुरा पिऊन ते तर्र झाले, बेभान झाले. मग धन्वंतरी हातामध्ये अमृत कुंभ घेऊन आला. असुराने तो अमृत कलश हाती घेऊन तो पिण्यासाठी ते आपसात भांडू लागले. एकमेकाच्या हातातील कुंभ हिसकून घेऊ लागले. भांडाभांडी, आरडाओरडी पाहून विष्णू भगवंतांनी मोहिनी अवतार घेतला होता. बरं, यांच्या भांडण्यामध्ये, यांच्या यामध्ये तो कलश 4 ठिकाणी ठेवल्या गेला आणि त्या 4ही ठिकाणी आज कुंभमेळा तेव्हापासून आत्तापर्यंत भरला जातो. दर 12 वर्षात ते 4 ठिकाणी त्याचे. मग विष्णू भगवंतांनी विचार केला की आता यांच्या या असुरांच्या या भांडण्यामुळे, यांच्या या फेकाफेकीमुळे हे अमृत वाया जाईल. आता मलाच पटकन काहीतरी करावं लागेल. म्हणून मोहिनीचा अवतार घेतला, सुंदर स्त्रीचा. आता त्या अवताराला पाहता सगळे राक्षस मोहित झाले.
आणि त्या मोहिनीला विचारू लागली. अहो ते मोहित होऊन भ्रमिष्ठ झाले, पागल झाले, त्यांची बुद्धी कुंठित झाली हो. आणि विचारू लागली तिला की तू कुठे राहतेस, तुझं नाव काय, तू कुठून आलीस सुंदरी, तुझं गाव कोणतं आणि तुझं लग्न झाले का. ती म्हणाली माझं लग्न झालं नाही म्हणलं. मोहामध्ये स्मृतिविभ्रम होतो. स्मृतिविभ्रममध्ये बुद्धी कुंठित होत असते आणि भ्रम निर्माण होतो आणि पागल होतो. हे मोहिनीने मोहिनी घातल्यामुळे हे सगळे पागल झाले होते. ती म्हणाली मी तुमच्या कल्याणासाठी आले, मी अविवाहित आहे म्हणाले, माझं लग्न झालेलं नाही म्हणाले. जो माझ्यावर प्रेम करतो ना मी त्याच्याबरोबर राहते म्हणे, मी त्याच्या घरी राहते, मी सदैव त्याच्याबरोबर राहते, पण माझ्यावर प्रेम करणार पाहिजे. मी वैकुंठात राहत नाही किंवा योगाच्या हृदयात राहत नाही, माझ्यावर प्रेम करणाऱ्याच्या घरात मी राहते. आता काय सांगितलं विष्णूनं आणि काय कळालं यांना. विष्णूनं सांगितलं नाहम वसामी वैकुंठे योगिना हृदय रव मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. योगाच्या हृदयात नाही, वैकुंठात नाही, पण ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गायन करतात त्यांच्या प्रेमाच्या हृदयात मी राहते. म्हणले तू दिल में रहती है. म्हणले हो दिल में रहती हूँ. तो हम तुम्हारे पे फिदा है बोले, बस आम्ही तुझ्यावर खूप म्हणजे खुश आहोत म्हणाले. आणि कारण काय दैत्य मूर्खच होते हो, त्यांना मोहिनीची गुढ भाषा कळालीच नाही. आमचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणाले, तूच अमृताचं वाटप कर, तू आधी आम्हाला दे, नाही तर नको देऊ किंवा देवा नाही दे, तुला ज्यायला द्यायचं त्यांना तू आधी दे, आम्ही तुला नाही मानणार नाही, आम्ही तुला विरोध करणार नाही. असं म्हटल्यानंतर तिने सांगितलं 2 रांगा करा. देवांची एक रांग आणि दानवांची एक रांग झाली. देवाच्या रांगेत तिने ते अमृत वाटप सुरू केलं आणि अमृताचं वाटप करत असताना चंद्र आणि सूर्याच्या मध्ये राहू येऊन बसला, पटकन इकडून इकडे सरकला आणि गडबडीत राहूला अमृत मिळालं. राहूला अमृत मिळाल्याबरोबर सूर्यानं ओरडून विष्णू सांगितलं आवा म्हणले, हा आसुरे म्हणले, इकडचा इकडे येऊन बसला म्हणाले आणि त्यानं म्हणले अमृत पिलं. अमृत पिलं म्हटल्याबरोबर विष्णूनं सुदर्शन चक्र चालवलं आणि क्षणातच त्याचं शिरधडा वेगळं झालं. आता त्याच्या शिरडात अमृत भिनलं नव्हतं, पण शिरामध्ये अमृत गेलं आणि त्या शिरात अमृत गेल्यावर शिर तुटलं, देह नष्ट झाला, पण शिराचा भाग तो तसाच राहिला आणि तो ग्रह म्हणून आकाशामध्ये सूर्यचंद्राबरोबर आजही आहे. आता हा सगळा प्रसंग झाल्यानंतर दैत्याच्या लक्षात आलं की विष्णूनं आपल्याला फसवलं, ही मोहिनी नाही आहे. अरे सुदर्शन चक्र सोडून याला ठार केलं म्हणाले आपल्या भावाला. आणि मग एक गदारोळ झाला त्या ठिकाणी आणि गदारोळ झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा याने रूप बदलले, हा विष्णू भगवंत आहे, हा स्त्रीच्या रूपात आला आणि यानंच त्याला ठार केलं राहूला. की लगेच देवदानवाचं युद्ध सुरू झालं. या देवदानवाच्या युद्धामध्ये त्या दैत्याचा पराभव होण्याच्या मार्गावर दिसू लागला आणि बळी हा स्वतः युद्ध करू लागला. बळीचं आणि इंद्राचं युद्ध सुरू झालं. इंद्राच्या वज्रप्रहारानं बळी खाली कोसळला, पण तेवढ्यात त्या ठिकाणी नारद महर्षी आले आणि नारद महर्षींनी या देवांना समजावून सांगितलं युद्ध थांबवा म्हणाले. सध्याचं गुरुबल तुम्हाला नाही आहे. तुम्हाला वाटत असेल हे दैत्य मेले, पण या दैत्यांना शुक्राचार्याने संजीवनी दिली की सगळे परत जिवंत होतील, तुमच्याशी युद्ध करतील आणि तुमचा आताही पराजय झालेला आणि पुढे पराजय होईल. त्यामुळं झालं ते सोडा, विजयाच्या नादी लागू नका. आहे ते ठीक आहे, कारण सध्या आसुरांना काय योग्य आहे. असं म्हणतात युद्ध थांबलं आणि पाहतात युद्ध थांबल्याबरोबर क्षणातच त्या ठिकाणी शुक्राचार्य आलेले आहेत. संजीवनीच्या साहाय्याने त्याने झटपट सगळ्या दैत्यांना सावध केलं. मग देव म्हणले नारदाचं बरोबर होतं. पळत आता बळी राजा झाला आणि बळी राजा झाल्यानंतर त्यानं ऋषी मुनींची ब्राह्मणांची सेवा केली, त्यांची आशीर्वाद प्राप्त करून घेतली त्याने. आता नारद यानंतर
शंकर भगवंताकडे आले. आणि नारदाने शंकर भगवंतांना सांगितलं की बाबा, देवदानवाच्या युद्धामध्ये विष्णू परमात्मानं मोहिनी अवतार फार सुंदर घेतला होता. तुम्ही एकदा माझी विनंती तो मोहिनी अवतार पाहावा. शंकर भगवंताकडे नारदाने आग्रहच केला. मग पार्वती म्हणाली, आपण दोघे जाऊ म्हणाले विष्णू परमात्माकडे आणि त्यांचा आपण मोहिनी अवतार पाहू. शंकर पार्वती दोघे विष्णू परमात्माकडे आले आणि विष्णू परमात्माला दोघांनी मोहिनी अवतार पाहायची इच्छा व्यक्त केली, आग्रह केला. विष्णू परमात्मा म्हणाले, कशाला, ती सगळी माया आहे हो म्हणाली, हे मिथ्या आहे म्हणाले, ते काही सत्य नाही. आणि काय ते पाहून तरी काय, तुम्हाला काय त्याच्यामध्ये आनंद आहे? नाही ना म्हणले, आमची इच्छा आहे तो एकदा आम्हाला तुमचा अवतार बघायचाच. फार आग्रह केला तेव्हा अचानक त्या ठिकाणी विष्णू परमात्मा गुप्त झाले आणि त्यांच्या ऐवजी तिथे एक सुंदर असं उपवन दिसू लागलं, बगीचा. काय उद्यान होतं म्हणतात त्या, स्वर्गाचं नंदनवनच हो. छानपैकी वेगवेगळे फुलं, सुंदर सुंदर फळं, कुंजन करणारे भोवरे, गायन करणाऱ्या कोकिळा, अप्रतिम वातावरण सगळं तिथं दिसू लागलं. आणि त्या सुंदर बगीच्यामध्ये एक अत्यंत सुंदर लावण्यवती अशी स्त्री, एक वेणी पूर्ण घातलेली होती, वेणीसह वरती जे ते मोठं फुलांचा गजरा घातलेला होता, नऊवारी अंगामध्ये साडी होती, नाकामध्ये नथ, सगळे भूषण अंगावरती सगळे दागिने घातले होते, सुंदर दिसत होती. ती गोरीपान सुंदर स्त्री हातामध्ये चेंडू घेऊन त्या उपवनात खेळत होती. तिच्या पाठीवरती एक वेणी लोंबत होती. तिची वेशभूषा आकर्षक होती. तिचा पोशाख पाहून शंकर भगवंत देहभान विसरून गेले. पार्वतीला विसरली ती आपल्याबरोबर म्हणून, आणि त्या सुंदरीच्या मागे फिरू लागली. पार्वतीनं त्या सुंदरीचं रूप पाहिल्यानंतर ती मोहित झाली हो. अहो, सगळी भगवंताची माया होती. कारण भगवंताची माया तरुण जाणं कठीण आहे. आता हे सगळं जगत जे दृश्य तुम्हाला जे दिसतं ते सगळी भगवंताची माया आहे. पण या माया मोहातून आम्हाला बाहेर निघता येतं का? स्वप्न खोटं म्हणताल तुम्ही, परंतु जगत खोटं म्हणत नाहीत. कारण का, तर त्या मायेचा आमच्यावर तेवढा प्रभाव, तेवढा पगडा आहे. या मायेचा झटकाच वेगळा आहे. हे होत्याचं नाही आणि नाहीच होतं खरं करून दाखवते. आहे ती लपवते आणि नाही ती दाखवते. आता परब्रह्म परमात्मा सत्य ती लपवते, परंतु हे जगत मिथ्य ते दाखवते तुम्हाला. आम्हाला त्या जगाच्या मोहामध्येच आम्ही तिला खरंच मानतो. तसं या विष्णू भगवंतानं केलेलं हे मोहिनीचं रूप शंकरालाही खरं वाटलं, पार्वतीलाही खरं वाटलं. आसूर तर सोडून द्या, पण जिथं शंकर भगवंत आणि पार्वती देखील मोहित होता, तिथं आसुरांची काय बिशाद हो. अशा रीतीनं मोहित होऊन ते देहभान हरपले आणि त्या सुंदरीच्या मागे लागले. शंकराबरोबर पार्वती तिच्या मागे लागली. आता विष्णू परमात्माने विचार केला की दोघे आता देहभान हरपले आणि पूर्ण मायेमध्ये मोहामध्ये गुरफटले. आता यांना जास्त त्रास देणं किंवा फिरवणं योग्य नाही, म्हणून विष्णूने प्रत्यक्ष स्वतःचं रूप प्रकट केलं. आणि मग अचानक दोघंजणं खचित झाले, शंकर आणि पार्वती. आणि म्हणून शंकर म्हणतात की हरिस्मरणच मानवाला मोहिनीच्या मोहापासून वाचवू शकतो. म्हणजे नामस्मरणाचंच इथेही महत्त्व. आता हा जर गंमत जर पाहिली तर हा जो तिसऱ्या दिवसाचा अभ्यासक्रम जर पाहिला, तिसऱ्या दिवसाच्या ज्या कथा पाहिल्या, आजामेळची कथा नामस्मरणाचं महात्म्य सांगणारी, प्रल्हादाची कथा नामस्मरणाचं महात्म्य सांगणारी,
गजेंद्रवध कथा नामस्मरणाचं महात्म्य सांगणारी की गजेंद्रसारख्या प्राण्यांना देखील हरीचं नाम घेतलं आणि मुक्त झाला. समुद्र मंथनाची कथा नामस्मरणाचं महात्म्य सांगणारी की ज्या समुद्रामध्ये विष निर्माण झाल्यानंतर शंकर भगवंतानं ते विष प्राशन केलं आणि त्यांचा हलाहल अमृतात न्हालं. हे सांगून शेवटी शंकर भगवंत हे सांगतात की या मोहातून मायेतून जर सुटायचं असेल तर हरिनामाशिवाय पर्याय नाही. म्हणजे या तिसऱ्या दिवसाच्या तृतीय दिनाचा जो काही भागवतातला कथाभाग आहे, या कथाभागामध्ये सगळ्यात नामस्मरणाचंच महत्त्व आहे. आणि नामस्मरणाचं महत्त्व येण्याचं एकच कारण की हे पंचम वेद निराला आहे. याला 5वा वेद म्हटलेलं आहे. उत्तर प्रदेशाच्या आरतीमध्ये हे तर कडवच आहे की हे मुक्तिपंथ आहे, मुक्तीचा पंथ आहे, ये धर्मग्रंथ आहे. अरे ये पंचम वेद निराला आहे. वेदाचं तत्त्वज्ञान सांगणारा मुक्तीचा धर्माचा पंथ आहे. आणि म्हणून या ठिकाणी वेदांचं खरं तत्त्वज्ञान काय? नामस्मरण. तुम्ही 4ही वेदांचा अभ्यास केल्यानंतर सार काय निघतं? तुकाराम महाराजांनी सांगितलं, वेदा अनंते बोलीला अर्थ इतुलाच का साधीला, विठ्ठलाशी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे. म्हणून वेदांताचं सार जर काढलं तुम्ही थोडक्यात तर ते नाम. आणि म्हणून श्रीमद भागवत हा ग्रंथ वेदांताचं तत्त्वज्ञान सांगण्याचा ग्रंथ आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळ्या नामस्मरणाच्या कथा आलेल्या आहेत. अत्यंत उत्तम रीतीनं की नामस्मरण सहज सोप्या मार्गाने कसं करता येईल, नामस्मरण अनुष्ठान पद्धतीनं कसं करता येईल, हे अनेक उदाहरण देऊन आपल्याला या भागवत कथेमध्ये त्याचं चिंतन आणि स्मरण करता येतं. अशा प्रकारे ही तिसऱ्या दिवसाची झालेली कथा आपण या ठिकाणी कृष्णचरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. श्रीकृष्ण कृष्ण 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 कृष्ण. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे.